10 वर्षांचा रेकॉर्ड ब्रेक, सोने चांदीचा क्रॅश। 17 ऑक्टोबरला सोने आणि चांदीचा भाव रेकॉर्ड उच्चांकावर पोहोचला होता, पण त्यानंतर अचानक घसरण दिसू लागली। जागतिक बाजारात बुधवारी सोन्याचे भाव 2.9% कमी होऊन $4004 प्रति औंस झाले, तर मंगळवारी दिवसभरात 6.3% जोरदार घसरण झाली होती। ही गेल्या 12 वर्षातील सर्वात मोठी घसरण मानली जाते। चांदीच्या भावातही मोठी घसरण दिसली। इंट्राडे दरम्यान 7.1% घट झाली, पण दिवसाच्या शेवटी 2% जवळ घटून $47.6 आसपास बंद झाली। या अचानक घटचं मुख्य कारण म्हणजे मुनाफा वसुली आहे। अनेक गुंतवणूकदारांनी महिन्यांच्या रेकॉर्ड वाढीनंतर आपला नफा जप्त करण्यासाठी विक्री केली। केसीएम ट्रेडचे मार्केट एक्सपर्ट टीम वॉटरर यांनी सांगितलं की सोने आणि चांदीच्या बाजारात अद्वितीय प्राइस लेव्हलवर मुनाफा वसुलीसाठी हा उत्तम अवसर होता, ज्यामुळे जागतिक स्तरावर घसरण झाली। भारतीय बाजारावर अद्याप याचा परिणाम दिसत नाही, कारण एमसीएक्स दिवाळी बलिप्रतिपदानिमित्त बंद आहे। मात्र 23 ऑक्टोबरला जेव्हा बाजार पुन्हा सुरू होईल, तेव्हा सोनं आणि चांदीच्या भावात घट दिसू शकते। मात्र किती प्रमाणात ही घसरण होईल हे सांगणं सध्या कठीण आहे। शेवटी लक्षात ठेवा, जागतिक बाजारात होणारे बदल भारतावर काही काळानंतर परिणाम करतात, त्यामुळे गुंतवणूक करताना सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे।